नमस्कार. आज आपण बैलपोळा सणानिमित्त पुरणपोळी बनवणार आहोत. बैलपोळा हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी बांधवाच्या मेहनतीला व बैलाच्या अथक परिश्रमाला समर्पित आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे व त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी ओतायचे आहे. 1 वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे व ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. गॅस चालू करून पाणी गरम करायचे आहे व धुतलेली डाळ आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायची आहे. पाणी गरम झाल्यानंतर डाळ त्याच्यामध्ये टाकायची आहे. डाळ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे आहे. तूप टाकल्यानंतर डाळ एकदा हलवून घ्यायची आहे. तूप टाकल्यामुळे डाळ लवकर शिजली जाते, त्याच्यामुळे आपल्याला इथे तूप टाकायचे आहे व कुकरचे टोपण लावून 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पुरणपोळीची कणिक तिंबण्यासाठी एक छोट्या आकाराची पाटी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये 1.5 कप गव्हाचे पीठ टाकायचे आहे. गव्हाचे पीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे. मीठ इथे तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त टाकू शकता व त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे पुरणपोळीला चांगला कलर येतो व 2 चमचे तेल टाकायचे आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. पाणी ओतून कणिक मळून घ्यायचे आहे व कणिक मळून झाल्यानंतर अजून 2 ते 3 मिनिट आपल्याला ती कणिक चांगली चुरून घ्यायची आहे. कणिक चांगली मऊ करायची आहे म्हणजे आपली पुरणपोळी चांगली होते. कणिक मळून झाल्यानंतर त्याच्यावर तेल ओतायचे आहे आणि अजून 1-2 मिनिटे आपल्याला कणिक चांगली चुरून घ्यायची आहे व 1 ते 2 मिनिटांनी कणिक चुरून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे व 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. पहिली डाळ एका चाळणीत ओतायची आहे व त्याच्यातले पाणी काढून घ्यायचे आहे आणि ती एका कढईमध्ये ओतायची आहे व मॅशरने मॅश करून घ्यायची आहे आणि ती नंतर पुरणवाट्याच्या चाळणीतून काढून घ्यायची आहे व गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीने गुळाचे प्रमाण कमी किंवा जास्त टाकू शकता किंवा तुम्ही साखरही टाकू शकता. मध्यम गॅसवरती आपल्याला गूळ आणि डाळ चांगली एकत्र मिक्स करून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली गूळ आणि डाळ एकत्र चांगली मिक्स होते व नंतर 5 मिनिटांनी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे आहे व 5 ते 6 विलायचीची पावडर टाकायची आहे आणि ती पुरणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे व 1-2 मिनिटे परतून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. इथे आपले पुरण तयार आहे. इथे गॅस बंद केलेला आहे. डाळीमध्ये गूळ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटते व ते पाणी आपल्याला सर्व आटवून घ्यायचे आहे आणि पुरण असे कोरडे बनवायचे आहे. पुरण बनवून तयार आहे. ते थंड होण्यासाठी ठेवायचे आहे व थंड झाल्यानंतर त्याची पुरणपोळी बनवायची आहे. एक छोट्या आकाराची कणकीचा गोळा घ्यायचा आहे व तो हाताने गोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचे आहे. तुम्ही पुरण तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त भरू शकता. आपण जेवढी कणिक घेतलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुरण घ्यायचे आहे म्हणजे पुरणपोळी चांगली बनते व त्याचा हुंडा बनवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची आहे व तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला हुंडा प्रेस करून घ्यायचा आहे व नंतर थोडीशी कणिक टाकून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी जास्त भार देऊन लाटायची नाही, नाहीतर ती फुटू शकते. हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी दोन्ही साईडने चांगली लाटून घ्यायची आहे. दोन्ही साईडने पोळी लाटल्यानंतर आपली पोळी चांगली फुगते. थोडीशी कणिक लावून आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे. पुरणपोळी लाटताना जास्त कणकेचा वापर करायचा नाही. कमी कणिक टाकून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे व पुरणपोळी साईडनेही लाटून घ्यायची आहे. त्याच्या कडाही लाटून घ्यायच्या आहेत. इथे आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे व त्याच्यावरती तेल टाकायचे आहे आणि पुरणपोळी टाकायची आहे व कडेने थोडेसे तेल सोडून घ्यायचे आहे आणि ती उलटण्याने उलटून घ्यायची आहे आणि कडेने अजून तेल सोडायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी छान फुगलेली आहे. ती उलटून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडनेही आपल्याला तेल चांगले लावून घ्यायचे आहे. पुरणपोळीला भरपूर तेल लावले म्हणजे ती छान लागते. तुम्ही तेलाच्या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकता.
दोन्ही साईडने आपल्याला पुरणपोळी चांगली तेल लावून भाजून घ्यायची आहे। पुरणपोळी भाजत असताना गॅस मध्यम ते जास्त करायचा आहे। जास्त कमी गॅसवर आपल्याला पुरणपोळी भाजायची नाही, नाहीतर ती कडक होते। आपली एक पुरणपोळी बनवून तयार आहे। आता आपण दुसरीही पुरणपोळी बनवून घेऊ। दुसऱ्याही पुरणपोळीचा हुंडा बनवून ती लाटून घ्यायची आहे व तव्यामध्ये तेल टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये पुरणपोळी टाकायची आहे। पुरणपोळी टाकल्यानंतर कडेने थोडेसे तेल सोडायचे आहे व ती उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडनेही तेल सोडून घ्यायचे आहे व दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून पुरणपोळी चांगली भाजून घ्यायची आहे। पुरणपोळीला चांगला कलर येईपर्यंत आपल्याला ती मध्यम ते फुल गॅसवर भाजून घ्यायची आहे। त्याच्यामुळे आपली पुरणपोळी मऊ बनते। बैलपोळ्या दिवशी बैलांना चांगले सजवले जाते व त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। बैलांना तसेच सर्व जनावरांना एक एक पुरणपोळी चारली जाते। बैलपोळा हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या आनंदात साजरा केला जातो। अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तयार आहेत आपल्या मऊ लुसलुसीत पुरणपोळ्या। तुमच्याकडे बैलपोळ्या दिवशी काय बनवले जाते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।